गौतम अदानींविरोधात अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टात लाचखोरीचा आरोप करण्यात आलाय। कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच दिल्याचा न्यूयॉर्क कोर्टात दोषारोप आहे। तर सौर ऊर्जा संदर्भातील कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे। सौर ऊर्जेचं कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2000 कोटींची लाच दिल्याचा आरोप करण्यात आलाय। गौतम अदानी, पुतण्या सागर अदानींसह इतर 7 जणांविरोधात लाचखोरीचा ठपका ठेवण्यात आलाय। अदानींवर नेमके काय आरोप आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। गौतम अदानींविरोधात अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टात लाचखोरीचा आरोप आहे। कंत्राट मिळवण्यासाठी लाच दिल्याचा न्यूयॉर्क कोर्टात दोषारोप। 2020 ते 2024 दरम्यान अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा आरोप। वीज कंपनी अधिकाऱ्यांना 2000 कोटींची लाच दिल्याचा आरोप। अदानी, पुतण्या सागर अदानी यांच्यासह इतर 7 जणांविरोधात ठपका। कराराद्वारे अदानी समूहाला 20 वर्षात 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा अपेक्षित होता। दरम्यान अदानी समूहाने लाचखोरीचे आरोप फेटाळलेले आहेत। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही ग्राफिक्सद्वारे पाहूया। आमच्यावर अमेरिकेच्या न्याय विभाग आणि US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने केलेले आरोप हे निराधार आहेत। आम्ही हे आरोप फेटाळू। खुद्द अमेरिकेच्या न्याय खात्यानेच म्हटल्याप्रमाणे आरोपपत्रातील आरोप हे आरोप आहेत आणि जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिवादींना निर्दोष मानलं जातं। त्यामुळे शक्य ते सर्व कायदेशीर मार्ग शोधू। आम्ही नेहमीच आमच्या कामकाजाच्या सर्व अधिकार क्षेत्रांमध्ये प्रशासन पारदर्शकता ठेवली आहे। आम्ही आमच्या भागधारक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांना आश्वस्त करतो की आम्ही कायद्याचं पूर्णपणे पालन करणार आहोत। अदानींकडून 2000 कोटींची लाचखोरी, अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात दोषारोप हे झालेले आहेत। तर गौतम अदानींना अटक होणार का असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारलेला आहे। अदानींना अटक करा आणि चौकशी करा, राहुल गांधींनी ही मागणी केली आहे। अदानींच्या चौकशीत मोदींचं नावही समोर येईल असा दावा आणि टीका राहुल गांधींनी केलेली आहे। अदानींकडून भाजपला फंडिंग केलं जातं, त्यामुळेच गौतम अदानींना अटक होणार नाही असंही राहुल गांधी म्हणाले। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालतात, हे अदानींमुळे उघड झाल्याचंही राहुल गांधी म्हणाले। आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेले आहे। आम्ही जे म्हणतोय ना, ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे। $250 मिलियन करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी। गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर, म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकले। नरेंद्र मोदी जी ने एक नारा दिया, एक है तो सेफ है। इंडिया में अदानी जी और मोदी एक हैं तो सेफ है। चीफ मिनिस्टर 10-15 करोड़ के लिए अंदर चले जाते हैं और अदानी जी 2000 करोड़ रुपए का स्कैम करते हैं और वो बाहर घूम रहे हैं। कारण है कि प्रधानमंत्री उनको प्रोटेक्ट कर रहे हैं। अदानी को बचा रहे हैं, राहुल गांधी रोज बोलते हैं, उसमें कौन सी बात? तर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा छत्तीसगडमध्ये अदानींची हजारो कोटींची गुंतवणूक झालेली आहे। ही गुंतवणूक तेव्हाच्या छत्तीसगड सरकारने का स्वीकारली याचा सवाल आता भाजपने विचारला। जिथे काँग्रेसचं सरकार होतं तिथं अदानींनी गुंतवणूक केली होती। अदानींना भ्रष्टाचारी म्हणता, मग त्यांच्याकडून गुंतवणूक का स्वीकारली याचा सवाल भाजपचा आहे। राहुल गांधी यावर उत्तर देणार का असंही भाजपने विचारले। राहुल जी, आपने आज कहा कि अडानी के पीछे मोदी है, तो हमारा भी सवाल है, यदि अडानी के पीछे मोदी है तो क्या कारण है कि कांग्रेस के सरकार के समय, भूपेश बघेल जी के सरकार के समय छत्तीसगढ़ में 25,000 करोड़ रुपए का निवेश अडानी की कंपनी ने किया। क्यों लिया आपने 25,000 करोड़ रुपए का निवेश जब आपकी सरकार थी छत्तीसगढ़ में? राहुल जी कह रहे थे इंडिया हाईजैक हो गया है। गलत, टेंस गलत है। पास्ट टेंस में होना चाहिए था, फ्यूचर टेंस और प्रेजेंट टेंस में नहीं। इंडिया हाईजैक हो गया था।
गांधी परिवार, ये नकली गांधी परिवार उसके हाईजैकर थे। अब भारत का जो इकोनॉमिक जहाज है वह रनवे पे 2014 से रफ्तार से दौड़ करके अब 35,000 की फुट की ऊंचाई पर उड़ान भर रहा है, तीसरे नंबर की इकोनॉमिक शक्ति बनने जा रहा है। तो राहुल गांधी, इंडिया इज नॉट हाईजैक्ड, इंडिया वॉज हाईजैक्ड।